हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण एक झणझणीत अशी रेसिपी बनवतोय. तर हिरव्या मिरचीपासून आपण ही रेसिपी बनवतोय. तर तोंडी लावण्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी 1 वाटी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत आणि 2 वाटी कांदा चिरून घेतलेला आहे. तर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यावर आपल्याला मिरची आणि कांदा घालून घ्यायचा आहे. तर हा 1 वाटी हिरवी मिरची आणि 2 वाटी कांदा बारीक चिरलेला आहे. तर ते दोन्ही घालून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस करून आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. तर आपल्याला यामध्ये तेल आत्ता घालायचं नाही आहे, आपण शेवटी तेल घालणार आहोत. तर आता कांदा वगैरे भाजण्यासाठी म्हणून आपल्याला मीठ घालायचं आहे. त्यामध्ये मीठ घालून अजून 1 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये हळद घालून घेणार आहोत. तर हे अर्धा चमचा हळद घातले. तर हे 2 इन्ग्रेडियंट्सच आपल्याला फक्त टाकायचे आहेत आता आणि अजून मीडियम गॅसवर आपल्याला ते तसंच परतवून घ्यायचं आहे. तर आता आपण त्यावर झाकण ठेवून हे वाफवून घेऊयात. तर मिठामुळे वगैरे पाणी सुटतं, तर त्यामध्ये आपली मिरची आणि कांदा बऱ्यापैकी शिजलं जातं. तर मधून अधून आपल्याला झाकण काढून ते परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर अगदी छान गोल्डन ब्राऊन असं झाला की मग आपल्याला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तर मी आता झाकण काढून 1 मिनिटभर परतली मिरची आणि कांदा आणि परत त्यावर झाकण ठेवायचे आणि मिरची आणि कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर एक 2 मिनिटानंतर आता आपली मिरची शिजेल पूर्णपणे. तर बघू शकता मिठाचं त्यामध्ये छान असं पाणी सुटलेलं आहे. तर त्यामध्येच आपली मिरची आणि कांदा बऱ्यापैकी चांगला भाजला गेला आहे, शिजला गेला आहे. तर आता तो पॅनला चिकटायला लागला म्हणजे आपला कांदा शिजला आहे. तर आता मी त्यामध्ये तेल घालून घेते. तर तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. मी 2 चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये आणि आता एक अगदी अर्धा मिनिटभर आपल्याला परत छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली मिरचीची भाजी रेडी झालेली आहे. अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि तोंडी लावण्यासाठी कधी आपल्याला भाजीला काही नसतं तर हा छान ऑप्शन आहे. तर मी आता ते काढून घेते एका बाउलमध्ये. तर ही मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग असंच भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसह. तर तोपर्यंत बाय. थँक्यू.